श्री गणेशाच्या चरणी शाखेच्या चरणी सद्गुरू चरणी वनवावी नमन करून आज आपण भक्ती संबंधित असा एक विषय घेतला आहे की परा आणि अपरा भक्ती. भक्ती प्रत्येक जण करतो, पण नक्की ती भक्ती म्हणजे काय आणि भक्ती कशी करायची आणि त्या भक्ती केल्याने काय प्राप्त होतं हे आपल्याला म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने माहीत नसतं. आपण जे सगळं आत्ता परंपरेने चालत आलेलं आहे त्याप्रमाणे सगळं करत असतो. म्हणून आपण म्हणतो की किती वेळ असं सगळे म्हणतात, आम्ही ना गणपतीचे भक्त आहोत, आम्ही मारुतीचे भक्त आहोत, आम्ही देवीचे भक्त आहोत. आता भक्त म्हणजे काय? तर भक्त म्हणजे असं म्हटलेलं की तो देवाशी एकरूप झाला आहे, तो भक्त. आणि इतर सगळे जण काय आहे? विभक्त. समर्थांनी सांगितलं की भक्त की नवे विभक्त. विभक्त वि म्हणजे ठीक आहे की अजून तो एकरूप झालेला नाहीये, करतोय सगळं, देवाचं खूप काय काय करतोय, पण अजून तो कसा आहे? तो वेगळा आहे. आणि म्हणून ही एक संकल्पना आपल्यामध्ये समर्थपण मांडून देतात की आपण हे सगळं देवाचं करतो, त्याने काय होतं, कशासाठी करतो? तर म्हणतो ना की देव शोधायला गेलो, देवाची भूमी घेतो. म्हणजे देवाशी मला एकरूप व्हायचं आहे हे डोक्यामध्ये काय आहे पक्कट लक्षात ठेवायचं की हे सगळं देवाचं केल्याने काय होतं, तर त्या देवाशी एकरूपता होते. आणि आपण बघतो मानवी जीवन तरच कृतार्थ आहे, तरच त्याला धन्यता आहे. म्हणून म्हटलेले की विभक्तीतून कुठे जायचं आहे? भक्तीकडे जायचं आहे. तर आता म्हणजे हा जो वेगळेपणा आहे हे आपण सगळे द्वैतामध्येच राहतो ना. मी असा आहे, मी तसा आहे, देव वेगळा आहे. वास्तविक सांगता की देव आणि मी एकच आहे. आणि हे जाणून घेतलं तर काय होतं, तो खरा भक्त म्हटला जातो. मग आता कसं जायचं? असे आता वेगळे तर आहोत आपण, मग तरी हा विभक्तीतून भक्तीकडे कसं जायचं? तर असं म्हटलं आहे उपनिषदात की एक सत्तत्व आहे, ते जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. म्हणून मग काय होतं की असा ज्याला खरंच सत्कडे जायचं, मग आता जर असं आहे ते तत्व, मग ते जाणलं तर सगळं जाणल्यासारखं होईल. मग आता त्याला अशी इच्छा आहे सत्कडे जायची, सत जाण्याची. असा काय करतोय? असा शिष्य मग तो विचारतो आहे संतांना, श्री गुरूंना की माझं खरं हित, माझं खरं कल्याण कशात आहे? तर त्याच्यासाठी श्री गुरु उत्तर देतात की भक्ती ही एक परा आणि एक अपरा. या भक्ती घेऊनच तुला काळवेळी तुझ्या खऱ्या हिताकडे जाता येईल. म्हणून परा आणि अपरा मग उत्तर असं झालं. आता परा म्हणजे काय? तर आपल्याला एक 4 गाण्यांमध्ये आपण ऐकलेलंच, परा पश्यंती मधुरा आणि वैखरी. परा म्हणजे स्फुरण रूप. म्हणजेच काय आहे की ती कशी आहे? परमात्म्याकडे नेणारी अशी ती काय आहे? म्हणजे त्या जे शुद्ध ज्ञान आहे त्या शुद्ध ज्ञानासंबंधीची जी बुद्धी ती इतकी सूक्ष्म आहे आणि तिला काय म्हणतात ते पराभक्ती. म्हणजे ती आपल्याला त्या ज्ञानाकडे घेऊन जाते. ज्ञान म्हणजे काय?
देवाचं स्वरूप म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान स्वरूप सगळे एकच आहे. म्हणजे काय की देव म्हणजे काय? तर तो प्रकाश. म्हणजे काय? ज्ञान. शुद्ध ज्ञान जे म्हणतो सगळे एकच आहे. म्हणून संस्कृत मध्ये देव शब्दाची व्युत्पत्ती सांगितली. दीव धातू म्हटलेले. दीव दीव म्हणजे दिवा. आता दिवा काय देतो? दिवा प्रकाश देतो. आणि असा तो प्रकाश म्हणजे काय? देव. आता त्याच्यात दोन आहेत. लौकिक प्रकाश आहे, अलौकिक प्रकाश आहे. लौकिक हा सगळा आहे प्रकाश, आणि जो अलौकिक प्रकाश आहे त्यालाच म्हटलंय काय? देव. आणि त्यालाच म्हटलंय ज्ञान. असं तो ज्ञान स्वरूप आहे. आणि त्यालाच काय म्हटलंय की पराभक्ती. आता अपरा, अपरा म्हणजे काय? स्थूल, अलीकडची. म्हणून असं म्हटलं जातं अलीकडच्या काठावरची आणि पलीकडच्या काठावरची. अलीकडच्या काठावरची गौरी भक्ती म्हणतो, आणि पलीकडची आहे ती काय? पराभक्ती. मग त्या गौरी भक्तीला अपराभक्ती पण म्हटलेलं आहे. आता गौरी भक्ती म्हणजे काय? की आपण आता काय प्रदक्षिणा घालतो, काय जप करतो, तुळशीला पाणी घालतो, अनेक अंगाने. हे सगळं काय आहे? अनुसंधान राहण्यासाठी. म्हणजे ह्या अलीकडच्या काठावरूनच हे करता करताच काय होतं? त्या भगवंताच्या आतमध्ये अनुसंधान व्हायला लागतं, आणि मग हळूहळू पलीकडे जायला लागतो. पण किती वेळा काय होतं की त्या अलीकडच्या काठावरच रेंगाळतात सगळे. त्याच्यामध्ये की नाही आम्ही एवढं करतो, आम्ही एवढी पारायण करतो, आम्ही एवढं काय आहे दरवर्षी करतो, त्या ह्याच्यामध्येच राहतात. पण हे कशासाठी आहे? की ही अपराभक्तीतून आपल्याला परंपरेकडे जाण्यासाठी आहे. हे काय पाहिजे? इतकं संत आपल्याला लक्षात आणून देतात. आणि म्हणून एक माऊलींची ओळी की ज्ञानीय म्हणती संव्यक्ती, शैव म्हणती शक्ती, आणि आम्ही तिथे पराभक्ती म्हणून. माऊलींची ओळी असेल की ज्ञानीय म्हणती संव्यक्ती. ज्ञानी लोक म्हणजे ज्ञान मार्गामध्ये काय म्हणतात? आता योग वशिष्ठ आहे ना, त्याच्यामध्ये संव्यक्ती असा शब्द वापरला चैतन्याला. हे जे चैतन्य आहे, हा जो आत्मप्रकाश आहे, त्याला संव्यक्ती म्हटलेलं आहे. संव्यक्ती म्हणजे काय झाला त्याचा अर्थ? की देवस्तो तो ते चैतन्य. म्हणजे नावं वेगळी असली म्हणजे ज्ञान मार्गामध्ये संव्यक्ती म्हणतात. मग शैव, शैवपंथी जे आहेत ना ते काय म्हणतात? शक्ती. शक्तीचा मार्ग आमचा. पण शक्ती म्हणजे कुठली? परमात्म्याची शक्ती आहे, एकच ते. व्यक्ती म्हणजे पण तो देवच, शक्ती म्हणजे पण तो देवच. आणि आम्ही ती येते पराभक्ती म्हणून. आणि आम्ही म्हणजे भक्ती मार्गामध्ये काय म्हणतात? पराभक्ती म्हणजे परमात्म्याकडे नेणारी, परमात्म्याशी एकरूप करणारी. ज्ञानमार्गाने पण गेलं तरी संव्यक्तीची प्राप्ती होते. म्हणजे काय आहे? त्या भगवंताची. शैव मार्गाने गेलं तरी त्या शक्तीची म्हणजे त्या चैतन्याची, देवाची प्राप्ती होते. म्हणून म्हटलेले की अशा प्रकारे तिथे काय आहे? शुद्ध ज्ञान. संव्यक्ती म्हणजे शुद्ध ज्ञान, शक्ती म्हणजे शुद्ध ज्ञान, आणि पराभक्ती म्हणजे पण शुद्ध ज्ञान म्हटलेलं आहे. पण ही आता ही पराभक्ती जी आहे ना, ती कशी आहे? ती भगवंताकडे एकरूप करते आहे. आणि अपरा ही जी आहे ना, ती आपल्याला ह्या सगळ्या प्रपंच दृश्य जगताशी निगडीत आहे. म्हणजे आता आपण तुळशीला पाणी घालतो, हे दृश्यातलं आहे ना, या जगतातलं आहे. प्रदक्षिणा घालतोय मंदिराला, त्या काय आहे? या जगतातलं आहे. म्हणून ही त्याला अपरा म्हटलेलं आहे. आता काय नारद मुनी होते. नारद मुनींना
सगळं ज्ञान होतं. सगळ्यामध्ये 64 कला आणि 14 विद्या सगळं ज्ञान होतं. पण उपनिषदात म्हटलं ह्या सगळ्या अपर आहेत. म्हणजे भूगोलाचं ज्ञान, गणिताचं ज्ञान, आणखी व्याकरण आहे, किती कला, सगळं एवढ्या सगळ्या विद्या आणि एवढ्या कला, पण ह्या सगळ्या जगतातल्या आहे म्हणून त्यांना अपरा म्हटलेलं आहे. आता काय झालं की एवढं सगळं त्यांना ज्ञान असून त्यांची जी तळमळ होती, शांतता नव्हती. म्हणजे ह्या जगतातल्या ह्या एवढ्या सगळ्या विद्या घेऊन सुद्धा शांती नाही प्राप्त होत. आणि म्हणून मग ते एके दिवशी सनत कुमारांना शरण गेले. सनत कुमार माहिती ना, ज्याला ब्रह्मदेवाचे मानस होते, आणि त्यांना शरण गेले. आणि तेव्हा सनत कुमारांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला, म्हणजे पराविद्येचा उपदेश केला. तेव्हा ते शांत झाले. आणि म्हणून हा फरक लक्षात घेतला की अपरा ही आपल्याला घेऊन जाणारी आहे, पण त्यांनी माझ्या जीवनाची सार्थकता नाहीये. पण त्या अपरेत राहता राहता परीकडे जायचंच आहे, तरच काय होईल, शांतता होईल. नाहीतर काय होतं की त्या सगळ्या विद्या आल्यामधून त्याचा अहंकार येतो. आणि त्या अहंकारामुळे काय होतं, इकडेच ओढला जातो. कुठे, अलीकडच्या काठावर. म्हणजे खरं पलीकडच्या काठावर जाण्यासाठी एवढं करतोय तो, पण त्याचा तो अहंकार आल्यामुळे काय होतं, तो इकडेच राहतो. म्हणून अशी अलीकडच्या काठावरच्या गोष्ट कुठल्या आहेत, तर सगुण भक्ती, सकाम भक्ती, ह्या सगळ्या काय अलीकडच्या काठावरच्या आहेत. पण आपण बघतो की सगुणाच्या शिवाय निर्गुणापर्यंत जाता येत नाही. तर अर्थ म्हणतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविते निर्धारे, सारा सार विचारे संत सांगे. म्हणून सगुणाची आवश्यकता आहे. कारण ज्याला रूपरंग आहे, त्याच्या नामामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या पूजेमध्ये काय होतं, आपल्याला तल्लीन होता येतं. तिथे काय काय त्या करता करता ते सगळं उपचार करताना आपण आपलं सगळं विसरू शकतो. आणि म्हणून त्याचं चरित्र गाता येतं, त्याचे स्तोत्र गाता येतं, कारण त्याच्यामध्ये स्तुती असते. आणि त्या स्तुतीमुळे म्हणजे भगवंताचं श्रीकृष्णामध्ये देवीची सगळी स्तुती आहे. मग त्याच्यामध्ये आपण अशी हरवा लागतो की ती आहे हिरण्यवर्णा हरिणी, अशी सुवर्णासारखी, असं तिचं सौंदर्य, असं हे ते त्याच्यात म्हणता म्हणून ते अर्थ समजून म्हटलं ना, तर आपण तिथं हरवतो. आणि मग त्यावेळेस काय होतं की मी आणि माझं हे सगळे विचार गळून जातात. म्हणून काय म्हटलेलं आहे की सगुणाची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू पलीकडे जायला लागतो अशा या सगुणाच्या आधाराने. आता सकामता असते, आपण बघतो सकामतेमध्ये काय आहे, सुरुवात सकामतेनेच होत असते. कारण काहीतरी अडचणी येतात, प्रपंचामध्ये सतत काही ना काही कारणे आपल्याला अडचणी येतच असतात. आणि त्यामुळे त्या एक आधाराची गरज असते. आपण बघतो ना, काहीतरी कधीही काही वाट्याला येतं, अचानक काहीतरी दुखणं येतं, मोठा रोग येतो, अचानक ऍक्सिडेंट होतो, अचानक काय होतं. त्यामुळे तत्पर होतो मनुष्य आणि देवाकडे धाव घेतो ना, अरे मी असं करीन तसं करीन, पण तुम्हाला याच्यातून बाहेर काढ. म्हणून जसं म्हणतो की लहान मुलांना शाळेत जायच्या वेळेस कॅडबरी देतात, कॅडबरीचं आमिष दाखवतात ना, तसं हे आहे की हे सगळे काय शाळेसाठी हल्ली. मग काय करणार, शनी वाचा, शनीला जा, असं सगळं की त्याच्यामुळे ते करता करता ती गोडी लागायला लागते. आणि त्याच्यात फळ सांगितलंय, प्रत्येक स्तोत्राच्या मागे फळ असतं की हे तू केलं तर तुला हे कळेल. आणि त्यामुळे का होईना
करायला लागतो मनुष्य. आणि करता करता त्याची हळूहळू गोडी लागते. कारण असं आहे ते की त्याच्या सान्निध्यात राहिलं ना की अगदी सुरुवातीला पुढे साक्षात महात्मा म्हणा साडेसाती बापरे एवढा अर्धा पाऊण तास ते म्हणायचं अगदी जीवावर येतं. पण आता काय साडेसाती आहे ना, सगळे आपल्या संकट निवारण व्हावी म्हणून म्हणायलाच पाहिजे. असं करत काय आहे म्हणतो म्हणता म्हणता 1 वर्ष 2 वर्ष करता करता काय होतं अगदी ते केव्हा संपतं कळत नाही. आणि मला अशी त्याच्या ह्याच्यामध्ये मन लागायला लागतं. आणि असं भगवंताचं आहे की तुम्ही काही का असं कुठल्याही कारणाने असेल ना, तुम्ही बसताय ना त्याच्याजवळ त्याचं म्हणताय ना की त्याची कृपा होते. काही कशा म्हणजे तुम्ही तुमच्या काही समानतेने होईना का, पण त्याचं नाम घेताय, त्याचं काही करताय, त्याच्यासाठी आपल्या जीवनातला वेळ देताय, तर त्याची कृपा होते की हळूहळू असं त्याच्याला उलगडायला लागतं की आता किती किती वेळ मागायचं आपण. आणि त्याच्यापेक्षा मला असं भगवंताने काय त्याचं रूप दाखवावं, त्याचं प्रेम द्यावं अशी आपोआपच इच्छा होते. म्हणजे सकामतेकडून निष्कामतेकडे आपोआपच जातो. ही खरी त्याची कृपा असते भगवंताची. आणि त्याच्यासाठी म्हणून सकामता आवश्यक आहे. त्याला विरोध केलेला नाही. भगवंताने गीतेमध्ये पण 4 प्रकारचे भक्त सांगितले. आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त भक्त आहे. आर्त त्याने मागतोय कशासाठी संकट आलेलं आहे त्याचं निवारण व्हावं म्हणून आर्त त्यांनी तो काय करतोय इतकं सगळं एवढे कठीण 16 सोमवार करतोय माझं हे सगळं दूर होते. तर त्याच्यासाठी पण भगवंतांनी मान्य केलेले आहे असा भक्त पण मला चालेल. अर्थार्थी अर्थ मिळावा, काहीतरी देणं आहे, काहीतरी मिळायला करायचंय मला धन मिळावं म्हणून काय करतोय उपासना आणि त्याचं ते पूर्ण होतं. उदाहरण आपल्याला माहिती आहे शंकराचार्यांच्या जीवनातलं. शंकराचार्य जेव्हा गुरुकुलामध्ये राहत होते त्यावेळेस भिक्षा मागायला जात असत. 5 वेळी भिक्षा मागून घ्यायची. अशी एके दिवशी भिक्षा मागायला गेलेली असताना एका घराच्या तिथे भिक्षा देई म्हणून उभे राहतात. 3 वेळा असं असतं, 3 वेळा म्हणायचं असतं आणि मग नाही कोणी आलं तर तुमच्या घरी जाईल असं ते 3 वेळा म्हणतायत. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी हालचाल होती तिथे आतमध्ये घरामध्ये, हालचाल अशी व्यक्ती पावलं कुठेतरी. आणि म्हणून ते थांबतात. आणि ती स्त्री इतकं दरिद्र असतं पण ती इतकी सात्विक असते. तिच्या मनात आज एवढा ब्राह्मण आपल्या दाराशी आलेला आहे, भाग्याने आलेला आहे आणि त्याला द्यायला माझ्याकडे काही नाहीये, काय करू म्हणून ती पुढे मागे होत असते. आणि तेव्हा तिला तिथे वाढलेला आवळा तिच्या छोटीमध्ये मिळतो. ती मग घेते आणि त्यांना येऊन देते. म्हणते माझ्याकडे हे एवढंच आहे. म्हणजे तिची वृत्ती त्यांच्या लक्षात येते की तिला द्यायचं आहे. असं नाहीये द्यायचं काय असतं, खूप असतं पण देण्याची वृत्ती नसते. तिच्या वृत्ती आहे पण ती देऊ शकत नाहीये हे बघून त्यांना खूप करुणा येते. आणि आर्त देवी ते काय करतात की देवीचं स्तोत्र त्यावेळेस त्यांनी स्तुती केलेली आहे की काय आहे तू जगदंबे, तू किती जणांना किती गडगंज सगळं दिलेलं आहेस, अशी तू आहेस आणि ह्या स्त्रीला किती दारिद्र्य, असं का तू हे करतेस. आणि म्हणून त्याला कनकधारा स्तोत्र म्हटलेले. कनक म्हणजे सोनं. आणि ते म्हटलं इतकं अर्थ त्यांनी. आणि त्यावर इतकी कृपा झाली लगेच जगदंबेची की त्या घरावर सोन्याच्या आंबोळ्यांचा पाऊस पडलेला आहे. आणि म्हणून आज सुद्धा ते कनकधारा स्तोत्राचा जो पाठ करतो ना मनापासून
त्याच्या इथे काय आहे, लक्ष्मी त्याला येतेच. अनेक अंगाने अडचणी असतात तेव्हा असा हा पाठ करायला सांगतात धनधान्य सूत्राचा. तर त्याच्या इथे काय धनधान्य संपन्नता होते. म्हणून म्हटले अर्थार्थी जिज्ञासू आहे, जिज्ञासेची करतोय, सगळं जाणून घ्यायचंय, खरंच रस्ता भगवंत आहे, खरंच ते केल्याने काय होतं, त्याला जिज्ञासे पोटी करतो. तरी भगवंत म्हणतात की काही का होता माझ्यासाठी करतोय ना तो, तो मला मान्य आहे. आणि माऊलींनीच म्हटले सगळ्यात ज्ञानी भक्त जो आहे ना त्याला भगवंत काय म्हणतात, मी माथ्यावरचा मुकुट ठेवून त्याला मिळवतो. इतका ज्ञानी भक्त आवडतो. कारण ज्ञान काय आहे, जे आता आपण बघितलं की पराभक्ती, संवेदनी, शक्ती, ते सगळं ज्ञान आहे आणि तेच मला हवंय, बाकी काही नको, अशी त्याची वृत्ती आहे ना, तो तर भगवंताला खूपच आवडतो. म्हणून अशी ही चारही भक्त स्वीकारले, चकामतेने का होईना केलं तरी सुद्धा भगवंताला ते मान्य होतं. कारण काय होतं की हळूहळू या आता रामाची भक्ती कोणी करतात, कोणी कृष्णाची करतात, कशासाठी काहीतरी. अशा एक आजी होत्या, त्या इतकं रामा मला राम एकट्याच होत्या, मला राम सांभाळतो, तो फोटो लावलेला बरं छोटं खोली, आणि राम मला सांभाळतो, राम मला सगळं करतो. रामाची शिवाय त्यांची काय होती वृत्ती की माझं सगळं रामाने करावं. ह्या यांनी काय करायच्या, त्या रामाचं अखंड करायच्या. म्हणजे त्यांना ज्ञान वगैरे तर काही डोक्यात नव्हतं. माझा सगळं संभाळ करणारा राम, रामाच्या मी एकटी राहते, एकटी सगळं होतंय, सगळं करतो. म्हणजे अशा प्रकारे ही जी बुद्धी असते ना, त्या बुद्धीमध्ये अशी हळूहळू कृतज्ञता यायला लागते की अरे तो करतोय माझं सगळं, तो करणारच, खरा तोच माझा आधार आहे. आणि आधाराची तर गरज लागतेच ना आपल्याला. किती वेळा बघतो तेव्हा अनेक अशा काहीतरी जीवनात, आता आपण एवढं जीवन जगलो बघितलं, किती किती अडचणी येतात, तेव्हा हे सगळे आधार आहेत. पैशाचा, नातेवाईकांचा, घरादारांचा, सत्तेचा काही उपयोगाला येत नाही. आणि डॉक्टर पण किती वेळा म्हणतात आता तुम्ही फक्त त्या ईश्वराकडे ठेवा, मी माझं काम केलं, पण यश देणं आता त्याच्या हातात आहे. म्हणजेच काय, खरा तोच आधार आहे. आणि म्हणून मग त्या आधाराला कुठल्याही रूप त्याला घेतो आपण, ज्याच्यामध्ये आपल्याला श्रद्धा असते. जसं त्या आजीने रामाचा आधार घेतला आणि त्या रामाच्या आधारावर त्याने सगळं जीवन जगतं, तसं त्या रामाच्या आधारावर ह्या संकटातून नक्की निवारण होईलच, अशी बुद्धी काय होते माणसाच्या आतमध्ये तयार होते. आणि त्यामुळे भगवंत कसा आहे, तुम्ही साथ घातली ना की तो प्रतिसाद देतोच, फक्त साथ घालायला पाहिजे. म्हणून हे जे भक्तीचं चाललंय आपल्याला की अपराभक्ती जरी आपण केली, त्याच्यामध्ये पण काय साध घालणार आहे ना, अनेक अंगाने रोज विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय, रोज काहीतरी काहीतरी करतोय त्याच्याला, आणि ते साध घालणंच आहे. आणि त्याच्यामुळे तो इतका कृपाळू, इतका दयाळू आहे की तो प्रतिसाद देतोच. आपण पुराणातली उदाहरणं बघितली, प्रल्हाद होता, प्रल्हाद किती भक्त होता, त्याला किती किती संकट आले, त्याच्या वडिलांनी त्याला कड्यावरून टाकले, तेलात टाकले, आगीमध्ये ठेवले, तरी काय झाले, भगवंतांनी प्रत्येक वेळेस वाचवलेला आहे. आता आपण अशा प्रकारे ह्या सगुणेच्या उपासनेचं, ज्याला अपरा म्हणतो आपण, त्या उपासनेनेच आपण हळूहळू काय होतो, जर त्याच्यामध्ये रंगायला लागलो, त्याच्यामध्ये अत्यंत तल्लीन होऊन करतोय. आता काय झालं, नवरात्र गेलं, दिवाळी गेली, दिवाळीत पण काय सगळे देवाचं सांगितलेले ना, प्रत्येक दिवशी काही ना काही देवाचं सांगितलं, आणि ते सगळेजण मनापासून करतात.
त्याचाच परिणाम काय होतो, वर्षभर त्याची कृपा वाटते असा आपला समज असतो. म्हणून हे सगळं काय आहे, हे केल्याने आपली निष्ठा वाढायला लागते. बरोबर, निष्ठा जशी वाढते ना, तसं तसं भगवंताचं प्रेम वाढतं आणि त्यामुळे तो भगवंत त्याच्याकडे ओढला जातोच. एक आपण उदाहरण बघूया. सत्य घटना आहे, म्हणजे कशा प्रकारे त्याची निष्ठा वाढते आणि कसा कृतार्थता होते. वृंदावनामध्ये, वृंदावनाची गोष्ट आहे. पण एक असे जज स्वामी म्हणून होते. बरेच वर्ष झाले, म्हणजे 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर ते तिकडे होते ऋषिकेशला. आधी ते होते, आधी जज होते हायकोर्टामध्ये. पण नंतर हळूहळू त्यांनी काय केलं, संन्यास घेतला. अखंडानंद त्यावेळेस होते, त्या अखंडानंदांकडून त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन त्या अखंड आश्रमामध्ये ते राहायला लागले. त्या आश्रमात राहता राहता खूप काय साधना करायची. पुष्कळ सगळं त्यांनी श्रवण केलं. अगदी म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र, त्यानंतर पंचदशी, सगळ्या अशा ग्रंथांचं खूप अभ्यास आणि स्वतः प्रवचन करायचे आश्रमामध्ये, शिकवायचे मुलांना, असं चालू होतं. पण तिथे एक आपदेवजी म्हणून महाराज कडे यायचे. त्यांचं खूप चांगलं होतं. तर ते त्यांना एकदा एकांतात म्हणाले की मी आता एवढं सगळं करतोय तिथं, पण मला ना इतकी अनुभूतीची झलक हवी ना, ती नाही मला असं आली असं वाटत. काय करू, तुम्ही मला काही सांगा. कोणी योग मार्गाची कोणी असतील तुमच्या माहिती तर, की जेणेकरून मला काय होईल, अनुभूती कळली तरी. ते म्हणाले की एक आहे ना वृंदावनमध्ये पहाडी बाबा म्हणून एक अवघे आहे. ते वृंदावन घाट काय तिथे ते असतात, त्यांच्याकडे तू जा. पण काय ते अत्यंत असे वेगळ्याच विचाराचे आहेत. तू अशी हे करू नको की मला ते खूप सन्मान देतील, आदर सत्कार करतील, असं काही मनात घेऊन जाऊ नको. ते काहीही बोलते. तर ती काहीही बोलते तरी सगळी ऐकायची तयारी ठेव. ते म्हणाले ठीक आहे, मी जातो. किती वेळा म्हणजे त्यांनी म्हटलं की इतकी ते असे आहेत की कधी कधी ते नृसिंह भगवानाला काय करतात, त्याचं ते रूप धारण करतात. म्हणजे अशी त्यांची योग्यता आहे. ते म्हणतात ठीक आहे, जातात ते वृंदावनाला, पत्ता शोधत जातात त्यांच्याकडे. जाऊन त्यांना सांगतात की मी या स्वामीजींकडून आलो आहे वगैरे, आणि त्यांना सांगतात की मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो, शिक्षण वगैरे घेतलं, जज वगैरे झालो होतो, पण त्यानंतर संन्यास घेतला आणि एवढं सगळं काय आहे, अभ्यास केला, पुष्कळ हे सगळं करतो, पण मला अशी अजून अनुभूती नाहीये. तर ते म्हणाले मी तर काय बाबा अशिक्षित आहे म्हणे. ते म्हणे हरकत नाही, मला काही शिकायचं नाही तुमच्याकडून. माझे अखंडानंद स्वामी खूप शिकले, त्यांनी खूप शिकवलंय तुला. मला तर तुमच्याकडून काहीतरी योग मार्गाचं असं जाणून घ्यायचंय. ते म्हणाले करशील का तू पण? तू करीन म्हणे. बस म्हणे चटईवरती, बस चटईवर, माझ्याकडे पाठ करून बस. त्याच्याकडे पाठ करून बसले चटईवरती. त्यांनी अशी इथे पाठीच्या इथे असा त्यांच्या हात लावला आणि म्हणाले की अरे सुषुम्ना नाडी तुझी आता सुटून गेली आहे. आता तुझं वय झालं,
तो आता योग मार्गाला हे शरीर तेवढं सक्षम नाही राहिले, त्यामुळे योग मार्गाने काही होणार नाही. एकच करशील पण नाही करणार, नाही म्हणे करेल, करशील नक्की म्हणावं करेल. सगळं बंद करायचं, काय प्रवचन बंद, सगळं शिकवणं बंद, आणि सकाळपासून रात्रीपर्यंत राम 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 एवढंच, म्हणजे नामस्मरण एवढंच करायचं. करशील तर हो, गदगद झाले त्यांना, आपल्याला एवढा मार्ग मिळाला तेवढं नक्की करीन बाबा. आणि त्यांनी त्यांना फुलं फळं सगळं त्यांच्या तिथे ठेवलं, त्यांना नमस्कार केला आणि गेले परत. अरे ऋषिकेशला आपल्या आश्रमामध्ये थोडा काळ गेला, थोडे महिने गेले, आणि त्या पहाडी बाबांनी त्यांच्या एका शिष्याला सांगितलं, जरा जाऊन बघ, तो भजन बिजन करतोय का नाही. ते गेले बघायला, पोचले तिथे, जाऊन बघतो एका खोलीमध्ये 1000 माळ असते ना, 1000 माळ्यांची तशी माळ घेऊन ते बसले होते. असं नाही ना बरोबर राम 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 असं नाही, शांत राम राम राम. म्हणजे कसं संथ लईमध्ये नाम घ्यायचं, ते आपले बसले जाऊन समोर, पण यांचं काही लक्षच नव्हतं त्यांचं, त्यांना जल स्वामी ते करायचे, ते आपले त्यांच्यात लीन होते. मग ते आपल्या परत उठून बाहेर येऊन बसले. थोड्या वेळाने कोणीतरी त्या आश्रमातलं गेलं, आतमध्ये गेलं, बघितलं ते जरा आता स्वस्त बसले होते. त्यांना सांगितलं, कोणी तुम्हाला भेटायला आले बाहेर. आले बाहेर, ते बाहेर आले, ते मिस्किन स्वभावाचे होते. यांनी विचारलं, काय कसं काय चाललंय भजन भजन तुमचं. तर म्हणे काय सांगावं, म्हणे काय त्या बैरागी बाबांनी मला अशा याच्यात फसवून टाकले, काय सांगू तुम्हाला. पण ते म्हणाले, पण मग काय अनुभूती. अरे काय सांगू तुम्हाला, मला असं झालं की इतकी वर्ष मी ह्याच्या उगाचच वेळ घालवला सगळा. हे सगळे एवढे ग्रंथ अभ्यासाचे शिकवायचे, तुम्हाला काय सांगू, त्या रामनामामध्ये काय गोडी आहे, असा म्हणे त्याच्यामध्ये रमून जातो. मग ते म्हणाले, आता एक काम करा तुम्ही. त्यांना म्हणाले, हे जय स्वामी, ते जाऊन त्यांनी त्यांचा एक फोटो आणला आणि म्हणाले, हा फोटो घेऊन जा तुम्ही आणि इथे पहाडी बाबांच्या पायावर असा असा घासा. म्हणून का बरं, तुम्हाला सांगितलं तेवढं कर. आणि म्हणे कारण आता हा देव आहे ना, तिथे जाऊ नाही शकणार, म्हणून तुम्ही हा माझा फोटो घेऊन जा. आणि त्यांच्या चरणाला गेले, ते गेले तिथे जाऊन गावला जाऊन त्यांनी तो फोटो काढून त्यांच्या पायाला असा असा घासा लागले. तर ते म्हणजे काय करतोय ते बघणार, ते आता ते सांगितलं तसं करतोय. तेव्हा ते म्हणाले की आता त्याचं काम झालेलं आहे, आता त्याला परत या धर्तीवर येणं नाहीये परत, असं ते पहाडी बाबा म्हणाले. आणि ह्याच रात्री त्यांचा देह सुटला. म्हणजे कशी ही भक्ती आहे की या भक्तीच्या मुळे कसं ह्या पराकडे म्हणून म्हटलं ना की कसा जातो मनुष्य. तर अशी आपल्याला म्हणून की जशी जशी अशी हळूहळू आहे त्याच्यात काही ना कारणाने रमतोय ना, त्याच्या नामामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या श्रवणामध्ये, ह्या भागवतामध्ये हजारो लोक ऐकायला बसतात. पण काय त्या भागवतात गोडी आहे ना की त्याच्यामध्ये हरवूनच जातात, की त्याच्यामध्ये निष्ठा आणि प्रेम वाढायला लागतं. आणि हळूहळू काय भगवंताचा आदर पण वाढायला लागतो की खरंच
तो किती सामर्थ्य संपदे, तो किती श्रेष्ठ आहे, तो किती कर्मान्वित आहे, हे आपोआपच काय होतं, आतमध्ये उलगडायला लागतं. आणि जसं 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 मन ह्याच्यामध्ये हळूहळू स्थिर व्हायला लागतं, तसं म्हटलेले बुद्धी योगम ददामी, भगवंत त्याच्यावर करुणा करतो, त्याला बुद्धी योग देतो. गीतेत सांगितले ना, गीतेतच सांगितले ना वचन, की म्हणून ही काय आहे, अपराभक्ती करत करत काय होतं, अशा प्रकारे त्याच्या तिथे ओढला जातोच. आणि मग म्हटलेलं आहे की अपरेचं रूपांतर हे परामध्ये भगवंतच करायला लागतो. म्हणजे तोच त्याच्याकडून काय हे सगळं म्हणून घेतो, बोलून घेतो. किती किती आता सगळं चाललेलं असतं प्रकल्प, विष्णू सहस्रनाम चाललंय, हनुमान चालीसा चाललंय, त्या निमित्ताने काय सगळे जण ते म्हणताय. आणि ते म्हणता म्हणता हळूहळू काय होतं, केवढे पाठ करतात. आता एक नवीन मी ऐकलं की अयोध्येला जाऊन सगळेजण विष्णू सहस्रनामाचं हे करणार होती, की जे काय किती ते किती कोटी किती काहीतरी संकल्प केला होता ते घडल्यावर. म्हणजे त्या निमित्ताने ती त्या अयोध्यात गेल्यावर ती स्पंदनं असतात तिथे, ती स्पंदनं सगळी आपल्या अनुभवाला येतात आणि त्याच्यामुळे अजून प्रेम वाढतं. अजून काय होतं, अजून त्या भगवंताची गोडी लागायला लागते. म्हणून अशी ही अपराभक्ती म्हटलेली आहे. कुठली आहे, या दृश्य जगतातून आपल्याला अनेक, म्हणजे आता कोणी म्हणतं मी ग्रॅज्युएट चांगलं व्हावं, मला अमुक काय चांगली डिग्री मिळावी, अमुक ठिकाणी मला चांगला जॉब मिळावा, अशा प्रकारे ते सगळं नक्की मला सुख मिळावं, म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यात अशी त्याची काय असतं, ती इच्छा असते. आणि म्हणून तो अनेक अंगाने ज्याला आता ज्याचा पिंड जसा तसा तो काय करत असतो, करतो. म्हणजे सगुणाचं करतोय, पण अपेक्षा असतातच की मला हे दे, मला ते दे. तर ही प्रत्येक गोष्ट ही काय आहे, या जगातून मिळवण्याची इच्छा असते. आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, गौणी भक्ती म्हटलेलं आहे. पण त्याच्यातूनच हळूहळू आता आपण बघितलं तसं मुख्य भक्ती म्हणजे पराभक्तीकडे जायला लागतो. म्हणून असा हा सगुणाचा आधार, म्हणून त्याला म्हटलेले की संवादी भक्ती म्हटलेलं. संवादी म्हणजे तिकडे घेऊन जाते, जरी हा जगात हे सगळं करतोय, तो किती काय आहे, एवढे सगळ्या उपासना करतो रोज, किंवा एवढ्या रोज कोणी कोणी 108 प्रदक्षिणा घालतात, कोणी कोणी रोज चालत काय आहे की समर्थांच्या दर्शनाला रोज जाणार तिथे असते तिथून, कोणी कसब्या गणपतीला रोज दर्शनाला जाणार, तप आहे ना ते सगळं. म्हणून काही वाचिक मानसिक कुठलाही तप ते सगळं कुठे घेऊन जातं, त्याच्याकडे घेऊन जातं. आता वास्तविक काय असतं की आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्या षडरिपूंचा खूप प्रभाव असतो, असतो ना, राग लोभ काम क्रोध हे सगळे असतातच. आणि त्यामुळे त्याप्रमाणे तो तसं वागतो करतो. मी इकडे काय आहे, सकाळी हे सगळं काय काय करतोय नियमाने, पण दुपारनंतर काय आहे, तो आपला अशा प्रकारे वागतो की बाबा काय टीव्ही बघायचंय, कथा कादंबऱ्या वाचायचंय. म्हणजे हे आपलं मन असतं ना की चाललेलं असतं अलीकडच्या काठावरून पलीकडे, पण पुन्हा या अशा प्रकारे दुपारनंतर असा सगळा काय आहे वेळ घालवल्याने ते परत मागे ओढलं जातं, परत म्हणजे दृश्य प्रपंचाकडे ओढलं जातं ना. म्हणजे परत काय आहे, हे सगळं केल्याने आपले षडऋतू कमी होतात, कारण मनामध्ये काय एका वेळेस एकच राहतं. आता भगवंताचं नाम एवढ्या एवढ्या घ्यायचंय, सगळे नियम केले, ते सगळं करतोय, पण त्यानंतर काय केलेलं आहे, त्यावेळेस मनामध्ये तेच आहे, म्हणून मनातून ते रागद्वेष गळतात, तिथे ते राहू शकत नाही देव. पण पुन्हा नंतरचा वेळ काय आहे, तो अशा प्रकारे घालवल्याने ते परत षडऋतू वाढतात.
आणि म्हणून सांगतात संत आपल्याला की अशा प्रकारे भक्ती ही जी आहे ना त्यांनी आपल्याला पलीकडे जायचं आहे हे मनात घट्ट धरून या सगळ्याकडे काय आहे थोडस या सगळ्यातून अलिप्त व्हायला पाहिजे की आता आपण बघतोच ना की अनेक अमकित वयानंतर असे ते सगळे मूवी असे ते सगळे कथा आवडतच नाही कारण एवढा काळ काय झालेला आहे प्रपंच करत करत थोडस या भक्तीमध्ये आपला वेळ गेलेला असतो आणि म्हणून आपोआपच काय होतं अंतःकरणामध्ये ती हळीहळी गोडी त्याची सगळी कमी व्हायला लागते आणि मग अखंड आता आतमध्ये जाणीव व्हायला लागते आपण अयोध्येला गेलो मी आत्ताच अयोध्येला गेले होते 10 दिवस आम्ही तिथे होतो खूप मोठा कार्यक्रम होता एक नगरचे मुकुंद महाराज होते अंध आहेत ते आणि त्यांच्या शिष्य परिवाराने सगळा आयोजित केला होता 800-900 लोक होते आणि सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आणि ते गोविंद महाराज त्यांचे भूतवा ते सद्भक्तांचं चरित्र सांगायचे आणि दुपारी गोविंदगिरी महाराजांची रामकथा 3:30 ते 8:30 इतकं सुंदर आणि ती अयोध्येची ती भूमी तिथे रामकथा असं वाटायचं की ते सगळे स्पंदन असे जसं आपल्यामध्ये असे येत आहेत त्या भूमीचं महत्व असतं ना आणि म्हणून अशा प्रकारे म्हटलं की अशा त्या ठिकठिकाणी स्पंदन आपल्यामध्ये गेले की त्याच्यामुळे शुद्धता होते सकामता आपोआप कमी होते आणि निष्कामता वाढायला लागते की आणि त्या रामाचं दर्शन काय नुसता तो बघितला ना लांबून काय ते सुंदर आहे की असं होतं की कधी भेटशील तू तर दुसरं काही मागं असं वाटत नाही इतकं की त्याचं काय आहे त्याचं ते रूप आणि ते सगळं आहे म्हणून अशा ठिकाणी अशा दर्शनातून काय होतं आपोआपच अशी निष्कामता मिळायला लागते म्हणजे मन आपोआपच तसं काय होतं आपलं हे सगळं मागणी करतच नाही म्हणून काय होतं आपण म्हणजे हे अपराध आहे पण त्याच्यातून पलीकडे जाण्याची काय होते आपल्याला बुद्धी तो भगवंतच आपल्याला देतो म्हणून म्हटलेले की जरी तुम्ही कुठल्याही सकामतेने कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेलात तरी सुद्धा तिथे गेल्यावर तसं विवेकानंदांना काहीच असं वाटलं नाही काली मातेकडे 3 वेळा गेले इतकी त्यांच्याकडे कशी होती अवस्था आणि रामकृष्ण स्वतः म्हणाले जा तू काली मातेकडे जाऊन माग ती देईल तुला पण मागून त्यांना काही मागणं किती केलं नाही पण ज्ञान वैराग्य भक्ती ते असं म्हणाले आणि बाहेर आले 3 वेळा पाठवलंय त्यांनी परत आणि शेवट पण रामकृष्णाला बरं तुला जाडं भरणं कमी पडणार नाही म्हणजे हे काय असतं त्या भगवंताची सगुण तो भगवंत आहे पण त्याच्यामध्ये ती शक्ती असते आणि त्याच्यामुळे दुसरं काही मागावंसंच वाटत नाही असे सगळे लोक तिथे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होते दर्शन केलं तर रामाचं नुसतं डोळ्यात पाणी असं काय प्रत्येक जण म्हणायचं हे काय आहे ही त्या सगुणाचं वैशिष्ट्य आहे की तोच आपल्याला काय करतो अशा त्या निर्गुणाच्या निष्कामतेकडे आपल्या अंतःकरणाला घेऊन जातो म्हणून पराभक्ती आता आपण त्याच्यात बघूया की अशा प्रकारे या सगुणातून या अपरेतून परेकडे जायचं आहे आता परेकडे जायचं म्हणजे काय पराभक्तीमध्ये म्हणजे आत्मनिवेदन भक्ती म्हटलेलं आहे आपण दासबोधामध्ये शेवटची आहे 9वी आत्मनिवेदन भक्ती म्हणजे त्याच्यात काय झालं पाहिजे की जीव आणि आत्मा यांचं ऐक्य झालं पाहिजे निवेदन म्हणजे काय समर्पण करायचं तिथे पूर्ण तिथे समर्पित झालं म्हणजेच काय माझा सगळा जीवभाव तिथे समर्पित झाला आहे देहबुद्धी सगळी समर्पित झाली की काय होतं ऐक्य होतं आणि म्हणून हे सगळं सगुणातलं हे अनेक अंगाने आपण करतो ना त्याच्यामुळे हळूहळू काय होतं हा देहभाव
कमी व्हायला लागतो. आणि काय होतं, अरे सगळं तुझंच आहे रामा, सगळं तुझंच आहे, तुझ्यासाठी आहे, तुझ्या तिथे डोकं टेकतो ना प्रत्येक जण. डोकं टेकण्यात काय असतं, सगळा अहंकार तुझ्या तिथे समर्पित. आणि म्हणून इतक्या वेळा डोकं टेकावं तेवढ्या वेळा ते समर्पित होत असतो, आपल्यामधली देववृत्ती कमी होत असते. आणि त्याच्यासाठी समर्थांनी 3 प्रकारचे निवेदन सांगितले. आत्मनिवेदन आपण म्हणतो, आत्मनिवेदन म्हणजे आत्म्याच्या तिथे समर्पित होणं, म्हणजे जीवभावाचं समर्पण करणं. आता ते कसं करायचं? समर्थांना इतके हराचे शिक्षक आहेत, सगळं सांगून ठेवतात. ते म्हणतात की जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन, 3 प्रकारचे निवेदन सांगितले. कसं सुरुवात करायची? तर म्हटलेले की पदार्थ काया वाचा मने मी हा अवघाती देवाचा. आता हे सगळं जड आहे ना, हे सगळे पदार्थ माझ्या इथल्या ज्या वस्तू सगळ्या आहेत, काय ते सगळं आहे जड आहे. सगळे देह पण जड आहेत बरं का, नातेवाईकांचे देह, माझा देह. म्हणून म्हणतात पदार्थ काया वाचा मने. तर काया शरीर, वाचा वाणी आणि मन सगळं जड आहे, पंचमहाभूताचं झालेलं आहे. मन हे रजोगुणाचं झालेलं आहे आणि वायू तत्वाचं, वाणी अग्नी तत्वाची आहे, शरीर ही काया पंचमहाभूतांची आहे. सगळे पंचमहाभूत आहे. आपल्याला असं जेव्हा आपण पंचीकरण ते सगळं वाचतो ना, तेव्हा लक्षात येतं की अस्थि मास मज्जा हे सगळं पृथ्वी तत्वाचं या देहामध्ये. जलतत्व सगळं, रक्त रेत रस हे सगळं जलतत्वाचं आहे. वायू 5 प्रकारे काम करतो, प्राण अपान व्यान उदान समान, परत ते उपप्राण शुल्क जांभई सगळं, म्हणजे सगळं कार्य चाललं तर वायूमुळे. मग आकाशपती ही सगळी पोकळी आहे. आणि अग्नितत्व जठराग्नीमध्ये असतं, संपूर्ण शरीर गरम असतं, गार पडलं की काय संपलं. तो अग्नितत्वाने प्रकर्षाने जठराग्नीमध्ये तो सगळं अन्न बदलतोय, तेव्हा ही ऊर्जा तयार होते आणि हा देव ही इंद्रिय सगळी कार्य करू शकतात. आता म्हणजे सगळं पंचमहाभूतांचं आणि हा देव म्हणजे तो जडच झाला की पंचमहाभूत जड आहे, त्याच्यामध्ये हा ईश्वर प्रविष्ट झाला. म्हणून त्याला ही सगळी चेतनता आलेली आहे. हा आतमध्ये चैतन्य आहे म्हणून हे बोलतोय, चालतोय, फिरतोय ना. ते निघून गेलं तर काहीच ते करू शकत, म्हणून तो जड आहे. आणि असं समजून सगळं काय म्हटलेले तिथे हे सगळं जड आहे. मग माझ्या वस्तू, किती प्रेम असतं सगळ्या माझ्या वस्तू, माझं हे माझे नातेवाईक सगळं जड आहे. म्हणून ते सगळं काय करायचंय, समर्थांच्या देवाच्या तिथे समर्पित करून टाकायचं. त्याला म्हटले जड आत्मनिवेदन. आता म्हणजे काय झालं, ते सगळं समर्पित केलं, आता ते त्याच देऊन टाकलं ना देवाला. आता माझं भाव केला, माझा मना केला ना. आता आपली काही वस्तू असते, आपण जर तिला कोणाला दिली, दिल्यावर माझी साडी आहे, मी दिल्यावर आता त्याची झाली ना, आता माझं त्याच्यावर स्वामित्व नाही राहिलं. तसं हे सगळं देऊन टाकलं म्हणजे काय झालं, माझं स्वामित्व गेलं. मग चंचल म्हटलेलं आहे की त्याचा तोटी ठावस नाही चंचळाचा. म्हणजे आता त्याचं हे सगळं, मग त्याच्यावरची आसक्ती आता नाही राहिली. त्याचं आहे ना, आता माझं काहीच नाहीये. म्हणून ह्या सगळ्यावरची काय झालं, आसक्ती सोडणं, त्याला म्हणतात चंचल. आणि निश्चय त्याच्यामध्ये मी सुद्धा त्याच्यामध्ये काय आहे, समर्पित होऊन गेला, काहीच नाही राहिलं. अशा प्रकारे म्हणजे हळूहळू थोडं थोडं करत अशा प्रकारे काय आहे, भगवंताच्या तिथे रोज अर्पण करत राहायचं. म्हणजे ह्या सगळ्याची आसक्ती कमी होत जाते. माझ्या देहाची पण आसक्ती कमी होते आणि हळूहळू तो जीव भाव सुटतो, देहबुद्धी सुटते. कारण ते त्याचं आहे. आता माझं माझ्या ह्याच्यामधून सुटला, किती
भगवंतांनी समजावून सांगितलंय की नाही, की अशा प्रकारे माझा भाव सुटला की तो काय होईल, त्याच्याशी एकरूप होईल. आणि असा एकरूप झाला म्हणजेच काय, पराभक्तीची प्राप्ती झाली. म्हणून आज आपण अशा प्रकारे ह्या चिंतनातून हे बघितलं, आपण सगळं करतो, पण अशा पद्धतीने या अपरेतूनच हळूहळू परेमध्ये आपल्याला जाता यावं, अशी संतांनी आपल्याला ही सगळी योजना करून ठेवली आहे. आणि म्हणून त्याचा आपण उपयोग करून घेऊन त्यांच्या चरणी प्रार्थना करायची की अशा प्रकारे आम्ही काय कर, तू बुद्धी कर. जय जय रघुवीर सत्य.